फनी गेम्स आणि मी स्टेजवर इन्व्हाइट करेन विवेक कांबळे, अनिरुद्ध, अनुपमा आणि स्वाती. ही गेम्स फक्त फनसाठी आहेत, कोणाचीही चेष्टा करण्यासाठी नाही आहेत, हे पहिल्यांदाच डिक्लेअर करतो. काही मजेचे खेळ आहेत शुद्ध मराठीत, जे सगळ्यांना मजा यावी म्हणून आपण इथं करतोय. कोणाचीही चेष्टा मस्करी करायचा त्याच्यामागे उद्देश नाही आहे. पहिला गेम आहे गुटगुटीत बालक किंवा गुटगुटीत बालिका. तर याच्यासाठी विश्वजितनी वेईंग स्केल पण आणलेलं आहे, वजन करावं. पहिला विश्वजित आतिन लंबे 74 किलो. एकदा काटा मोडतोय का बघा. 121 किलो. विश्वजित 101 किलो. फोर. आणि हा विन केलाय संदीपनी. संदीपला एक चॉकलेट. पुढे संदीप. मुली एकदा मुलींच्या मध्ये कोणाला वाटतं आपलं वजन 60च्या पुढं असेल? मुली कधी वजन आणि वेट सांगतात का? मुली कधी वजन आणि वय सांगतात का आपलं? इथं सांगावं लागेल. बरं 75 to 80. बरं नॉमिनेशन दे. अनुपमा या पुढे या. अबो 75. पुढे या. नाहीतर सगळ्यांची वजन चेक करायला लागतील. 76. 71. 95. नाही परत ये उतरून परत ये. नाही परत ये काटाच दाखव ना किती किलो वजन आहे. उतरून 1 मिनिट थांब. 77. तिचं एक्झॅक्ट वजन 77.6. तिचं 77.5. 63. चल. मीनाक्षी. विनर इज मीनाक्षी. एक चॉकलेट. पास कर. 39 आहे का कोण? 39 कमी. 39 पेक्षा कमी. 39. हे चॉकलेट घेऊन जा. अरे ऐका चॉकलेट. आणखीन एक चॉकलेट दे, जरा वजन वाढू दे. आणखीन एक चॉकलेट दे. वाढायला पाहिजे. हे तर बरं. आता नवीन मेंबर आलाय सुमित. इंट्रोडक्शन. नवीन लेट कमर. 62.1. नाही 52.4. 56.2. दे त्याला. आजल दे. अजित धनेज विनर. आणखीन एक चॉकलेट. हा आणि गुटगुटीत हो. बर पुढचा इव्हेंट आहे. गळ्यात सर्वात मोठी सोन्याची चेन कोणाकडे आहे? सोन्याची चेन. गंठन वगैरे नाही माझ्याकडे. चेन फक्त चेन. एक घे. वजन करे. वजन नाही रे, लांबी माझ्याकडे. तुला माहिती आहे वाटतं का? विनर इज शिवांगी. ती मुद्दाम नवऱ्याची चेन घालून आली. पुढचा इव्हेंट आहे कलर्ड शूज. मल्टी कलर्ड शूज.
मल्टी कलर्ड, प्युअर ब्लॅक, प्युअर रेड नाही. मल्टी कलर्ड शूज नाही. मुलींच्यात अश्विनी. हे कोण आहे का आणि कॉम्पिटिशन आहे का? हे मी पण आहे. विनर अश्विनी. अश्विनी विनर इज अश्विनी आणि रॉब्या. हे रॉबेल नाही करत, जाऊ दे. कुणाच्या पाकिटात सर्वात जुनी नोट आहे का? 1 रुपयाची, 2 रुपयाची, 10 रुपयाची, किंवा जी मॉनिटायझेशन मध्ये बंद झाली नोट अशी काढ. जुनी नोट, सर्वात जुनी नोट असते. सर्वात जुनी नोट. पुढे या. तेव्हा आणखीन कोण? नाही ते थांबती. नाही, जुनी पाहिजे आपल्याला. जुनी, सर्वात जुनी. मग आत्याची जुनी आहे जास्त. आणि कोण आहे का? आता आता बघूया. इयर बघायचं. 90. आत्याची नोट डुप्लिकेट वाटते. इयर नाही. ही 80ची. 80. उत्तम बोरसाटे विनर. उत्तम बोरसाटे 80ची आहे. 1980 ची 1980. 1 रुपयाची नोट आहे. उत्तम बोरचाटे विनर. उत्तम बोरसाटे विनर. चला पुढच्या इव्हेंटसाठी मी अनुरुद्धला माईक देतो. व्हाईट हेअर, पांढरी केस कोणाचे आहेत? दिसत जरी नसतील, कलर जरी केला असेल. सगळ्यांचेच पांढरे केस आहेत, पण सगळे कलर करून आलेले आहेत. ज्याचे केस पांढरे आहेत आणि त्यांनी कलर केलेला नाही असा. चला 2 केस पांढरे दाखवा, पैसे घेऊन जावा. ज्याचे केस पांढरे आहेत आणि कलर केलेला नाही. नितीन चौगले. नाही कलर नाही दिसले. नितीन चौगलेच विनर दिसतोय. तुझी दिसत नाही. नाही, असू दे, त्याला दिसता पाहिजे. नाही आहे का? अरे, कोण? मुलींच्यात इथं सगळ्यांचीच पांढरे केस आहेत, पण कलप केलाय आपण सगळ्यांनी. ज्यांनी कलप केलेलं नाही, नॅचरल पांढरे केस कोणी ठेवलेत, एवढं धाडस केलंय. नितीन विनर. नितीन चौगले. हे घेतलास की. हा. पुढचा क्वेश्चन आहे आता. लेटेस्ट आयफोन कुणाकडे आहे? लेटेस्ट आयफोन आयफोनचं सर्वात लेटेस्ट मॉडेल कोण वापरत? नाही. आयफोन 13 आय थिंक. आयफोन 13. मी नाही काढलेला क्वेश्चन. मी क्वेश्चन काढलेला नाही. विश्वजित लंबेनी क्वेश्चन. होस्ट आर एक्सक्लुडेड. होस्ट एक्सक्लूड केलेले आहेत. हे नाही, असं नाही आहे. चला काढा. आणि कोण आहे का? नाही चल. आयफोन किती आहे? OnePlusला नाही. आयफोन आहे. किती आहे? एकच आहे. 12 आहे. 12 आहे. लेटेस्ट मॉडेल पाहिजे आयफोन. लेटेस्ट नाही आहे, त्यामुळे चॉकलेट मीच घेतो आता. ते राहू दे. नेक्स्ट क्वेश्चन. कुठली मुलगी आता नथ घालून आले किंवा त्याच्या वॉलेटमध्ये नथ आहे अशी पाहिजे? महाराष्ट्रीयन नथ असलेली नथ. मुलगी किंवा तिच्या वॉलेटमध्ये जरी वॉलेटमध्ये असेल किंवा तरी क्लचमध्ये चालेल. ॲटलिस्ट नथ असली पाहिजे. नथ नोज रिंग जरी असेल, मोठी Nose जरी ring. असेल तरी चालेल. नोज रिंग पाहिजे. चला मग नॅरो डाऊन करू क्वेश्चन आपण आता. नाकात नथ जरी म्हणजे छोटीशी जरी असेल, त्यातल्या त्यात ज्याची मोठी असेल तिला आपण चॉकलेट देऊ. मुगवट. चला, या कोण असेल तर या शुभांगी. मोठी कोणाची असेल ती विनर असेल. ए शुभांगी आहे का? कोण आहे? आणि ते चॉकलेट घे शुभांगी. विनर. नेक्स्ट. मुलींसाठी क्वेश्चन आहे आता. कोल्हापुरी चप्पल कोणी घालून आणलेलं आहे? कोल्हापुरी
डुप्लिकेट कोल्हापुरी नको, प्रॉपर कोल्हापुरी पाहिजे. अरे मित्रांनो, ऐका आपापसात बोलू नका. आहेत मुलांच्यासाठी आहेत. मुलींनी कोल्हापुरी चप्पल घातले अशा मुली. ॲटलिस्ट लेदर. आता ॲटलिस्ट लेदर जरी असेल तरी चालेल, किंवा किमान लेदर नाही चालणार. नाही प्युअर कोल्हापुरी पाहिजे. ते तुझ्यासाठी नाही करत. बरं, हे कोण विनर नाही. आता मग काय करू आपण, थोडं नॅरो डाऊन क्वेश्चन. चला, मुलींचं चप्पल कुणाच चांगलं आहे बघूया. बरं, हायर सगळ्यांना chocolate द्यावं लागतील. सगळ्यात मोठे हिल कुणाचे आहेत मुलींच्या मध्ये? हाय हिल्स. आता कोणाचं तर होतं मगाशी. हे दाखवा या. आणि कोण आहे का? तिचं होतं. कोण आहे सांगा यात विनर? नॅरोईचं आहे. चला, अरे तुमचे हाय हिल आहेत. थांबते. हे कोणाचं चांगलं आहे? कोणाचं आहे? अरे यात कोणाचं आहे सांगा. डिसाईड करा ना, हे कुठलं त्यातलं चांगलं आहे. अर्धी तिला दे, चल जा. नाही वाजत. धीराचा दिसतंय कलरफुल. हां, मग धीरज विनर. धीरज. मग तू टाळ्या. आता हा क्वेश्चन गर्लसाठीच आहे. सॉरी. साडी कुणी घातली? 2 साडीमध्ये आता आपल्याला चूज करायची आहे. दोघींना टाळ्या. टाळ्या. ॲक्च्युली हा विषय होता पैठणी कोणी घातली. पैठणी कोणीच घातली नाही. ॲक्च्युली भाऊजी पैठणी द्यायला आलेत आज. घालणी येणार ना? चला, आलेस. जी ड्राईव्ह करू शकते 4 व्हीलर. या बघूया तुमच्यात लायसन्स दाखवावं लागेल. मग हे कच्चं लर्निंगवाले पाहिजे. बरं, ये वर ये. अनुपमा, लायसन दाखव तुझं सगळ्यांना. आणि हे जर चॉकलेट गुड. नेक्स्ट. झालेले आहेत क्वेश्चन, आता काय राहिलेलं नाही आहे. दहावीनंतर पहिला लग्न ज्यांचं झालंय, म्हणजे सगळ्यात लवकर लग्न झालेलं. बालविवाह. निर्विवाद. date सगळ्यात 10वी नंतर लगेच सगळ्यात पहिल्यांदा लग्न कोणात झालं? रोहित लंबे. निर्विवाद. साला म्हणजे मग येणार मॅडम. 2005. आपल्या 2005च्या अगोदर तुझं कधी तारीख? 2004. तुझं 2005. सगळ्यात जास्त वेळ झालाय लग्न होऊन. सगळ्यात जास्त अनुभव आहे. उत्तमला एक 4 अनुभव सांगा तुम्ही, म्हणजे आतापासूनच तयारी करू दे. अरे चला. सेकंड गेम. ऐका. ज्यांना ट्विन्स मुलं आहेत, अजून पण आहे. अभिजित. आता यातले डेट पाहिजे. हे करा, डेट पहिला. आपल्या ऐका आपल्या 16 17 तारीख सांगा. इयर सांगितलं. 18/7. 18 जुलै. तुझं 17 का? 16 आहे. ओके. हा मुलींच्यासाठी आहे. मोस्ट वेअरिंग बँगल्स. जास्त ज्या मुलींनी सर्वात जास्त बांगड्या घातलेल्या आहेत.
चुडा किंवा जास्त मोठ्या बँगल्स. मोज आता मोजा मोज. तेवीस. अरे आता जास्त हे राईट हँड सेकंड. तेवीस. पल्लवी. नेक्स्ट गेम गर्ल्स हॅविंग 23. स्मॉल हेअर्स. मुलगी जिचे सगळ्यात कमी केस आहेत, बॉबकट वगैरे, शॉर्ट हेअर. शॉर्ट हेअर. शिवेला एक चॉकलेट दे. नाही शिबी नाही, रॅपर आहे ते फक्त. तुम्ही त्याला द्या. हा गेम बॉईजसाठी आहे. बॉय वेअरिंग टिक्का. असा मुलगा ज्याने डोक्यावर टीका लावलाय. रॉबिन. आणखीन उत्तम. विनर दीपक असेल माझ्या मते. दोन टीका आहेत. दीपकनी 2 टीका लावलेले आहेत. विनर दीपक निर्विवाद दीपक. टाळ्या. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. हा मुलींच्यासाठी गेम आहे ज्यांनी चंद्रबिंदीची टिकली लावलेली आहे. अरे बाप. ज्याची मोठी गेला त्यांचा नंबर काढायला शेवटला. मुलांच्यासाठी ज्याची स्माईल ब्युटिफुल आहे. वाव, ह्याला दे. Hello. Next, long hair, boys and girls. कोणाचे ज्याचे केस मोठे आहेत. Long hair. माझी पण आहेत थोडीशी. बघा कोण आहे का एवढे. कैलाश आणि दीपक. मोजे की चॉकलेट कमी आहे त्यामुळे मोजायला लागणारच. आणि मुलीमध्ये कोण आहे? लॉंग हेअर. अरे माझे पण दीपक माने. दीपक नाही ए तू नाही तू ऑर्गनाईज करायचा हो. सपत आले. लॉंग हेअर. ठीक आहे वर आहे मधुराने. नेक्स्ट आहे जास्त पैसे कुणाकडे आहेत? कॅशमध्ये कॅश कुणाकडे जास्त आहे? कॅश दाखवायला लागेल. कॅश मुलं आणि मुली. 2000च्या वर. माझ्याकडे 2400 आहेत. चला वर कुणाकडे आहेत? पैसे दाखवावे लागतील. 5000च्या वर कुणाकडे आहेत? त्यांनी या इकडं. अमाऊंट दाखवायची. हे लाईट बिलाचा हे पैसे स्वतःचे पैसे पाहिजेत.
तिथे बघ तुला. अरे चालतंय का 1,20,000 संदीप संदीपचा विनर आहे. संदीप बंडल मोठा आहे संदीप कडे. आणि संदीप पण आहे विनर का? इज संदीप. 7,000 7,000 7 आहेत का? 7 आहेत 7 लागणार आहे. ते घ्या काढून पैसे. हे धर. किती? संदीप नेक्स्ट आहे सर्वात जुना फोन कोण वापरतो? सर्वात जुना फोन, ओल्ड फोन. ओल्ड फोन नाही ते नाही चालत. ओल्ड फोन सर्वात जुना फोन. एनी टाईप स्मार्ट असू दे, कीपॅड असेल, ओल्ड असेल तरी चालेल, फक्त ओल्ड पाहिजे. टाळ्या टाळ्या टाळ्या. थँक्यू थँक्यू. नेक्स्ट आहे लॉंग नेल्स, कलरफुल नेल्स. कलरफुल नेल मुलींसाठी आहे. मुलांनी पण अप्लाय करू शकताय जर असतील तर. मुलं पण दाखवू शकतात, काय अडचण नाही. नेल आर्ट्स फिश पॉइंट्स हा परत एकदा सांगतो, कोणाचीही चेष्टामस्करी करण्याचा काही उद्देश नाहीये. हा फक्त एक लाईट माइंडेड घ्या सगळ्यांनी. पहिला फिश पॉइंट आहे अजित धने. या नाही मी बोलते इथे ना. अजित धनेवरती फिश पॉइंट पडलाय. चिमणी उडते भुरभुर भुर, चिमणी उडते भुरभुर भुर, अजित भाऊंचा डीपी म्हणजे नुसता जाळणी धूर. डीपी खूप बदलत असतो वेगळ्या वेगळ्या अँगल मध्ये, काहीतरी त्याच्या GIF वगैरे करून. अजित थँक्यू. ममता दीदी नंतर हीच दीदी. अनुपमावर फिश पॉइंट आहे. हात आहेत अगरबत्ती, हात आहेत अगरबत्ती, चेहरा आहे धूपबत्ती. अनुपमा तू कितनी बकबक करती, फिर वे क्यों नहीं थकती. पुढचा फिश पॉइंट आहे निलेश लांबे आणि दीपक माने कॉमन मध्ये. दीपक दीपक गेला. भाऊंची उंची बघून भाऊ दिसतो स्वर्गात, भाऊंची उंची बघून भाऊ दिसतो स्वर्गात, भाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतात मी का नव्हते याच्या वर्गात. नेक्स्ट आहे रोहित लंबे. उत्तम बोरचाटे. उत्तमवर फिश पॉइंट आहे. कोरोनामुळे पूर्ण जगात सुरू झाली मंदी, कोरोनामुळे पूर्ण जगात सुरू झाली मंदी, आम्हाला खायची आमच्या उत्तमच्या लग्नात बुंदी. सर्वात समर्पक फिश पॉइंट टाकलाय कोणी, ज्याने कोणी टाकलाय त्यांनी. पुढचा फिश पॉइंट आहे संदीप नालावडे. या भाऊ. कॅमेऱ्यात. इकडून पाहिलं तर राजेश खन्ना, तिकडून पाहिलं तर विनोद खन्ना, पण संदीप तर आहे आमचा टायरवाला अण्णा. विश्वजितवर फिश पॉइंट आहे. मेंढीच्या पिलाला म्हणतात कोकरू. विश्वजित हा तुझ्यावरच रिटर्न झाला. ये समोर कॅमेऱ्यात.
फिशपॉंड आहे का? मेंढीच्या पिलाला म्हणतात कोकरू. मेंढीच्या पिलाला म्हणतात कोकरू. भाऊला बघून पोरी म्हणतात हाय हाय कसं गालात हसतंय माझं पाखरू. पुढचा पण विश्वजित वरच आहे. दिसतो भोळा लफडी सोळा, लग्न झालं तरी अजून पोरींचे नंबर करतो गोळा. आणि आपल्या ग्रुपमध्ये जेवढे काही मुली आहेत तेवढ्यांच्या बऱ्यापैकी सगळे नंबर विश्वजितनेच ऍड केलेत. नेक्स्ट आहे शुभांगी. मुलींना मुलगा बनायचं खूप वेळ असतं. मुलींना मुलगा बघायचं खूप वेळ असतं. जीन्स का घालतात हेच मोठं कोडं असतं. म्हणजे काय? पुढचा आहे मीनाक्षी. खूप मोठा आहे. आणि लगेच द्या. पाहिलं तिला आणि पडला हातातला चहा कप. मी घाबरलो खूप आणि माझं केलं चेकअप, कारण ती तोंडावर फासून आली होती खूप सारा मेकअप. नेक्स्ट आहे 2002च्या 10वीच्या मुलांसाठी. जिथे फुकट पार्टी तिथे ही सर्व कराटी. स्पेशली कोणाला तर टॅग करायचंय काय? रोहितचं भिपण. तो ह्याचा दे. एका हातात चकना. एका हातात चकना दुसऱ्या हातात क्वार्टर, तरी स्वतःला समजतो हॅरी पॉटर. भाऊंची उंची बघून भाऊ दिसतो स्वर्गात. भाऊंना पाहून सर्व पोरे म्हणतात मी का नव्हते याच्या वर्गात. कोणाला नवीन. मैत्रीला कोणाचीच परिभाषा नाही आणि परिसीमाही नाही. अनोळखी कुणी कधी इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही. विश्वजित लंबे, रॉबिन लंबे. फिशपॉंड किंग निर्विवाद विश्वजितला गेलेले. चॉकलेट संपलीत. आता तुझं वजन कंट्रोल करायचं त्यामुळे तुला चॉकलेट मिळणार नाही जरी फिशपॉंड पडली तरी. फिशपॉंड आहे का? 4 बाटल्या आणल्या 2 बाटल्या पडल्या. 4 बाटल्या आणल्या 2 बाटल्या पडल्या. भाऊ एंगेज झाले म्हटल्यावर 200 पोरी रडल्या. संगीत खुर्ची, डान्स, फोटो सेशन, केक कटिंग आणि लंच आणि मनोगत एवढ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. मनोगताला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतंय. पण बाकीच्यांना म्हणजे कुणाला लवकर जायचं असेल वगैरे असं काय नाही ना. 3 पर्यंत आहेत ना सगळे. मग काय म्हणजे जेवायची. मी सर्वात प्रथम या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार आहे. गेल्या आठवडाभर आम्ही विश्वजितच्या मनात ही कल्पना आली. त्यानंतर आम्ही बरेच जण ग्रुप एकत्र करण्याचा कार्यक्रम करत होतो आणि कार्यक्रम होईल किंवा नाही याबाबत साशंकता होती. तर मला वाटलं नव्हतं 25-30 लोक असतील, मे बी येतील एवढे. तर आज संख्या बघितली तर आवर्जून सगळे वेळ काढून आलेले आहेत. त्यासाठी मी सर्वांचा आभार आहे. तुम्हाला आठवतच असेल आपण 20 वर्षानंतर भेटतोय आज. आणि ह्या 20 वर्षाच्या पूर्वी जसा मी बेंचवर बसलो होतो, एक टाईम मशीन असतं, टाईम मशीन. आपण एका क्षणात त्या ठिकाणी जातो. त्या पद्धतीने मी त्या शाळेत गेलो आहे आज. म्हणजे 20 वर्षापूर्वी आपली जशी शाळा भरत होती तर मला सर्वांचे चेहरे त्या पद्धतीने आठवतात, मुलींचे असतील किंवा मुलांचे असतील. आणि ते काय काय घडलेल्या घटना असतील. विश्वजितनं ठेवलेली फुलं फॅनवर, मॅडम आल्यानंतर बटन दाबायचं,
मग मॅडमांचा रुसवा काढायचा. बरं ते असेल. परत बनसोडे सरांचे अनेक किस्से. तर सांगायचं तात्पर्य काय, 20 वर्षानंतर आपण, म्हणजे 20 वर्ष काय छोटी गोष्ट नाही, भरपूर दिवस आहेत 20 वर्ष म्हणजे. परंतु आजच्या क्षणी आपण सर्वजण त्या दिवसामध्ये गेलेलो आहे. आणि आजचा क्षण हा खूप चांगल्या पद्धतीनं आपण साजरा करतोय. सर्वांनी येऊन मन मोकळेपणानं बोलावं. आणि इथून पुढं देखील आपली अशीच मैत्री, कारण आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. प्रत्येकांना प्रत्येकाचे व्याप आहेत. त्या व्यापातून सुद्धा ते वेळ काढून आलेले आहेत. आणि सांगायचं म्हणजे एवढंच काय की मैत्री ह्या नात्याशिवाय ह्या जगात दुसरं कुठलंही नातं नाही. मैत्री तुम्हाला माहिती आहे, आता आपले आईवडील किंवा भाऊ बहीण असतील, ते काय आपली रक्ताची नाती असतात. परंतु कॉलेजचे मित्र पण तुम्हाला आठवतात, कॉलेजच्या मैत्रिणी आठवत असतील. परंतु शाळेचे मित्र म्हणलं की विश्वजित कोण म्हणणार नाही, ए विश्व्या म्हणलं की तो कुठेही येणार. मला आशा म्हणलं की येणार, तुषाला तुषा म्हणलं की येणार, विवा म्हण. तर कुणालाही वाटत नाही की अरे मी आत्ता असा आहे आणि हा असा बोलवायला लागला आहे. कुणालाही नाही. आता आम्ही जॉबवर असो किंवा कुणी असो, आम्ही त्यांना नावानिशीच बोलवतो. आणि 4 चौकात ते लोकंसुद्धा विचारतात, हा तुझा क्लासमेट आहे काय? होय. नाही, कसं काय ओळखलं तुम्ही? नाही नाही, ते असं बोलवतात म्हटल्यावर ते क्लासमेटच असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की क्लासमेट म्हणजे एक फार मोठी भावना आहे. आणि इथं आपण सर्वजण आपला गर्व, आपला पद प्रतिष्ठा सर्व बाजूला ठेवून आपण एक कुटुंब आहे ह्या पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करू. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हणजे भरपूर होतं. जेवणाचं होतं, हॉलचं होतं, 4-5 ठिकाणी फिरलो. अनुपमा होती, विवेक होता, विश्वजित पुण्यामधून अपडेट घेत होता. आणि स्पेशल थँक्स टू कादंबरी, त्यांच्यामुळं आपल्याला हा हॉल मिळाला आहे. आणि आज म्हणजे डॉक्टर किती हुशार असतात बघा. एक आपल्याकडं कॉमन रोग आहे, डॉक्टर मला काहीतरी होतंय, म्हणजे कसं तरी होतंय. मग ते गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात, BP वगैरे चेक करतात, मग असं लिहून देतात, ब्लड चेक करून ये, युरिन चेक करून ये. मग ते सगळे रिपोर्ट आणायचे आपण आणि त्यांना दाखवायचे. मग त्यानंतर ते बघून सांगतात, अरे नाही सगळे ओके आहे तुझे रिपोर्ट, हे घे विटॅमिनच्या गोळ्या आणि जा. म्हणजे तोपर्यंत आपल्याला अर्धा कापलेला असतो पूर्ण. त्या पद्धतीनंच आजच्या या कार्यक्रमाचं झालेलं आहे की मी विचार करतोय की 29 तारखेला आणि 4 तारखेला म्हणजे बऱ्यापैकी होय नाही चाललं होतं काय, पण एकच व्यक्ती ठाम होती, नाही 29 इज सफिशियंट काय. मग आज एका दगडात 2 पक्षी नाही, 2 नाही, भरपूर पक्षी मारलेले आहेत. एक तर माहेरी येणार. आजचा कार्यक्रम आता शेड्यूल म्हणजे डॉक्टर आहेत म्हणल्यावर वेळेवर सगळं. आजचा हा सरला की कार्यक्रम संपला, त्यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम फॅमिली बरोबर बर्थडे, म्हणजे भरपूर आजचे हे झालेले आहेत. आणि बर्थडेमुळं आपले जे आपण वर्गणी काढलेले आहेत त्यामध्ये पण आपल्याला डिस्काउंट मिळेल त्यांच्याकडून. नाही पार्टी राहू दे, ते त्यांचं नियोजन आहे पुढचं, ते तुम्हाला सांगणार नाहीत. आणि ठीक आहे, असंच भेटत राहा. मी कोल्हापूरमध्ये जॉब करतोय. सगळे नाही ह्या वर्षीच भरपूर अडचणी आल्या, होय नाही करत काय. हां काय, आता आपण उत्तमच्या लग्नामध्ये भेटू. आपल्याकडं सर्व तयार आहे, हॉल तयार आहे, भटजी तयार आहे. आणि हां लोक तयार आहेत आणि बाशिंग बांधून नवरा सुद्धा तयार आहे. फक्त हां वराडी तयार आहे. तुम्हाला कोण मुलगी शोधून देईल त्याला फुल्ल पेहरावा आहे काय, आणि त्याचा लग्नामध्ये उत्तम मानपान केला जाईल नावाप्रमाणे. हां तसं नाही, भावाची कितीही चेष्टा करा, म्हणजे त्याचं एकदा लवकर झालं की आपण टोटल सगळे हे झालो.
आणि जो कोणी शोधून देईल त्याला आयुष्यभरापर्यंत घरपाळा 50% डिस्काउंट राहील. काय म्हणजे इतक्या ऑफर्स आहेत, त्यामुळे विचार करायला काय हरकत नाही. आपले पै पाहुणे असतील, शेजारी पाजारी असतील, मुलगा निर्व्यसनी आहे, निखळ मनाचा आहे, तुम्हाला माहितीच आहे. हां काय आणि महत्त्वाचं म्हणजे काय की चांगल्या स्वभावाचा आहे. जी कोणी असेल मुलगी भेटेल त्याला ती आनंदात राहील. तर मूळ मुद्द्यावर येतो, जास्त काही भरकटत नाही की बघू इथून पुढे कसे कार्यक्रम करायचे ठरवायचे. आपण बऱ्यापैकी मुली आणि मुलं आलेले आहेत आणि नेक्स्ट प्रोग्राम कसा होईल आपण बघू. इतर कोणाला आत्ता मनोगत व्यक्त करायचं असेल तर प्लीज पुढे या. मग पाच खुर्च्या कमी करा. अनिरुद्ध पास केलं जाणार, पुढे चालत यायचं. अरे संगीत खुर्चीला थांबायचं नसतं, फिरायचं असते. फिरा फिरा फास्ट फिरा, फास्ट फिरा. हळू चालेल जाऊ, फास्ट फिरा. हुशार, फास्ट. अजून थांबलेलं नाही, फिरा फिरा फास्ट फिरा. जरा पाऊल उचलतं घ्या, पाऊल उचलतं घ्या सर्वांना, नाहीतर आर्थिक चौघींचे शब्द आठवण्यात येते. आर्थिक चौघे काय म्हणत होते माहिती आहे, त्यामुळे पाऊल उचलतं घ्या. हे ऐका हे सगळेजण चिटिंग करायला लागलेत. फास्ट फिरायचं आहे. तुम्ही खुर्ची आली की हळू फिरताय. फास्ट फिरायचं. जे कोण चालत जाईल ते बाद, जे कोण चालत जाईल ते बाद.
आता एवढी दोन एवढे नाही एवढे दोन काढले बस. अरे नाही बस. अरे कमी वेळा तुझा चालायचं फास्ट कर चाला फास्ट फिरायला. अशोक फास्ट. संदीप फास्ट. संदीप फास्ट. जो पण हवी चालू पहिलं पळवते संदीप फास्ट. चल फास्ट. अन्नवाद आहे. नाही चिटिंग नाही. बरोबर. हॅलो चिटिंग करू नका चिटिंग करायची नाही फास्ट पळा. हे फास्ट पळा. सगळ्यांनी एकमेकाला फास्ट करायलीस की हे बाळ कोण गेला एक खुर्ची काढा तिथे काढ. हा चला. विश्वजित आउट झालेला आहे अरे सावकाश. दमाने पडायचं नाही वे आणि आपण अरे आवडी नाथारे अरे हळू अरे दमाने रुकना मना है हे दिप्यामध्ये अजिबात नाही चिट्टी काय दिप्या आउट आहे. शुभांगी दुसऱ्या राऊंडला परत येऊन पण आउट झाली या राऊंडला. चला नितीन आउट. बरं आता एकच खुर्ची, दोन पार्टिसिपंट. लास्ट Listen to over 90 million songs and फास्ट
फास्ट फास्ट फास्ट फास्ट चला उत्तम पळा पिल्लू विना रंगच नाही अग बाय जानू विना रंगच नाही पळा स्वामी विना कायच नाही चल रंगच नाही अग बाय अरे बंद कुठे केलंय जानू विना रंगच नाही बाकीची पोरं माझ्या भावानी मनोज रावाची मी जीवाची राणी बाकीची पोरं माझ्या भावानी मनोज रावाची मी जीवाची राणी मैत्रिणी जवळ निरोप दिला माझ्या मम्मा अरे पळ की बरं बर चला परत